हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण कोकणी स्टाईल घाऱ्या बघणार आहोत। तर चला त्यासाठी सुरुवात करूया। ही कोकणामधूनच आणलेली काकडी आहे। तर ही काकडी पिकलेली काकडी आहे, जेणेकरून ही अशी खूप दिवस अशी काकडी झाली। म्हणजे कोकणामध्ये काकड्या ह्या पावसाळ्यामध्ये होतात, ज्या साधारणतः जूनमध्ये त्यांचं बी घालतात आणि ते जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबरला ह्या काकड्या येतात। मग त्या काकड्या अशा जून झाल्या की अशाच हवेवर अशा ठेवून द्यायच्या आहेत, त्या टिकून जातात। तर हे बघा, अशा ह्या कट केलेल्या आहेत। तीच काकडी आहे ही, अशी कट करायची आहे मधून आणि सगळ्या ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत। आणि ह्या बिया बीसाठी ठेवून देऊ शकतो आपण, आणि ह्याच परत घालायच्या रुजायला। तर हे बघा, असे कट करून घेतलेले आहेत। आता हे बघा, पाणी एका पातेल्यामध्ये छान उकळवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या काकड्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि साधारणतः आपण 5 मिनिटं तरी हे काकड्या उकळून घ्यायच्या आहेत। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता ह्या सगळ्या 5 मिनिटांनी आपण ज्या काकडीचे तुकडे आहेत ते काढून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि थंड करून घेतलेल्या आहेत। आता एक आपल्याला पीठ मळायचं आहे। त्याच भांड्यामध्ये हे किसणी घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये असं किसून घ्यायचं आहे। या किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे। हे बघा, पटकन किसलं जातं। आता ही वरची स्किन आहे ती आपण टाकून द्यायची आहे आणि हा गर आहे ना, तो जेवढा किसता येईल तेवढा किसायचा, नाही किसता येईल तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे त्याला। आणि हे बघा, आता हे व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे। आता काय करायचं, आपण जे पाणी उकळवलेलं भांडं आहे ना त्याच्यामध्ये ते ओतायचं आणि जेवढा हा गर आहे काकडीचा तेवढाच गूळ टाकायचा आहे। आता मला अंदाज आहे म्हणून अंदाजे टाकते, पण तुम्हाला जर हे करायचं असेल तर मोजून घ्यायचं, जेवढा गूळ आहे तेवढं हे घ्यायचं आहे। जेव्हा काकडीचा गर आहे तेवढा गूळ घ्यायचा आहे आणि सफेद तीळ टाकायचे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे। आता गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आहे। हां, आता ही जर पिकलेली काकडी नसेल तुमच्याकडं तर आपल्या बाजारात जे नॉर्मल काकड्या येतात त्याचंही अशाच पद्धतीने आपण करू शकतो। हे बघा, आता नमक टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आणि हे बघा, जास्त काही हे करायचं नाही, गूळ वितळेपर्यंतच हे शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला गरम मसाला पावडर टाकायची आहे, साधारणतः अर्धा ते 1 चमचा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून थंड पटकन होईल। अशा पचरट भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे थंड करून घेतलेलं आहे। आता हे बघा, हे तांदळाचं पीठ आहे। तांदूळ, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आणि हळकुंड आणि धने असं हे सगळं मिक्स करून गिरणीमधून दळून आणलेलं हे पीठ आहे। आणि जर हे पीठ आपल्याकडे असं नसेल तर तांदळाचं पीठ 1 वाटी घ्यायचं, 2 वाट्या घ्यायचं आहे आणि बाकी सगळे मिळून पीठ 2 वाट्या घ्यायचे आहेत। म्हणजे तांदळाचं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आपल्याकडे असेल तर, आणि बेसन पीठ, असे सगळे पीठं एकत्र करून हे पीठं घ्यायची आहेत। हे बघा, आता छान मळून घेतलेलं आहे पीठ आणि ह्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीत असा हा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि टम्म फुगणारे ह्या घाऱ्या आपल्या तयार आहेत। तर हे बघा, किती छान ताट झालेलं आहे। कोकणी स्टाईल आपलं हे ताट रेडी आहे। चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला मग उद्या दुपारी भेटू ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।